अध्याय दुसरा। श्री गणेशाय नम। कामना धरुनी जे भजती होय त्यांची मनोरथ पूर्ती। तैसेची निष्काम भक्तांप्रती कैवल्य प्राप्ती होत असे। अक्कलकोट माझारी राचप्पा मोती यांचे घरी बैसली समर्थांची स्वारी। भक्त मंडळी वैष्टित साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरुनी दर्शनाचा। पातला त्यांच दिवशी साचा आदर तयांचा केला की त्याज सवे एक पारसी आला होता दर्शनासी। ते येण्यापूर्वी मंडळींसी महाराजांनी सुचविले। 3 खुर्च्या आणोनी बाहेरी मांडा म्हणती एके हरी। दोघांसी बैसवणी दोहोवरी तिसरीवरी बैसले आपण। पाहुणी समर्थांचे तेज अभयंतांसी वाटले सोच। साहेबांनी प्रश्न केला सहज आपण आला कोठोनी। स्वामींनी हास्यमुख करोनी उत्तर दिले तया लागोनी। आम्ही कर्दळी वनातून प्रथमारंभी निघालो। मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरे देखिली अपूर्व। बंगाल देश समग्र आम्ही असे पाहिला। घेतले कालींचे दर्शन पाहिले गंगात टाक पावन। नाना तीर्थे हिंडोन हरित द्वाराप्रती गेलो। पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो तीर्थे समग्र 80 हजारो हजार। नगरे आम्ही देखिली मग तेथुनी सहजगती। पातलो गोदात टाका प्रती जियांची महाप्रख्याती। पुराणांतरी वर्णिली केले गोदावरीचे स्नान। स्थळे पाहिली परम पावन काही दिवस फिरोनी। हैदराबादेसी पातलो येऊन या मंगळवेड्यास बहुत दिवस केला वास। मग येऊन पंढरपुरास स्वेच्छेने तेथे राहिलो। तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर। रमले आमुचे अंतर काही दिवस राहिलो। तेथोनी स्वेच्छेने केवळ मग पाहिले मोहोळ। देश हिंडोनी सकळ सोलापुरी पातलो। तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने। अक्कलकोट प्रती येणे तेथून या जाहले। ते पासून या नगरात आनंदे आहो नांदत। ऐसे आमुचे सकल वृत्त असे मुळापासून 12 वर्ष मंगळवेढ्याप्रती राहिले स्वामी राजयती। परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न जाहली। दर्शना येता साधू दिगंबर लीला विग्रहित यतिवर्य। कंबरेवरी ठेवून या कर दर्शन देती तयांसी। इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संबंध आनंदे भक्त परिसोद द्वितीयोध्याय गोडहा। इति श्री स्वामी चरित्र सारामृते द्वितीयोध्याय। श्रीरस्तु शुभभवनमस्तु।